एक गोष्ट शेअर करू का? आता माझ्या पतीने आणि ज्यांचे पती आधी देवाघरी जातात अशा स्त्रियांना, व्हेरी सॉरी टू से, बट तशा स्त्रियांना विधवा म्हणतात आणि आता ती मी आहे. आपल्या समाजाने दिलेले, आपल्या संस्कारांनी दिलेले, आता समाज वगैरे ठीक आहे, पण आपल्याला संस्कार जे लहानपणापासून आहेत, अनेक पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. अशा स्त्रीनी जे काही सौभाग्याच्या खुणा आहेत, मंगळसूत्र आहे, कुंकू आहे, असं नाही वापरायचं असतं. आता काळ बदललेला आहे, आपण आधुनिक झालेलो आहे आणि ह्या गोष्टी मानत नाही. बऱ्याच अंशी अनेक स्त्रिया अनेक घरांमधनं असं मानत नाही आणि गौरवाने सांगतात की नाही, मी तर मंगळसूत्र घालते, मी तर कुंकू लावते. ह्यामागे जी एक जिद्द की मी जुन्या रूढी मोडून काढल्या, मी जुन्या परंपरा मानत नाही, हे बघताना ना मला खूप वाईट वाटत असतं कुठेतरी. आणि वाईट वाटत असतं की का आहोत आपण असे? मनातनं काय होत असतं, प्रत्यक्ष काय होत असतं? फक्त रूढी मोडल्या, मी आधुनिक झाली हे सिद्ध करण्यासाठी आपण असं काहीतरी करत असतो का? की स्वतःच्या मनाला सांत्वना देण्यासाठी? आजकालच्या ज्या सधवा आहेत, म्हणजे ज्या तरुण विवाहिता आहेत, त्या मंगळसूत्रच घालत नाही. म्हणजे हे आधुनिकीकरण ना. आणि पती गेल्यानंतर मंगळसूत्र घालूनच राहणे, हे पण आधुनिकीकरण. एक्झॅक्टली काय करायचं आपल्याला? काय सिद्ध करायचं? काय दाखवून द्यायचं? मी रूढी परंपरा मानत नाही, मी लग्न झालेलं माझा नवरा डोळ्यासमोर असला तरीही मंगळसूत्र घालत नाही, म्हणजे मी आधुनिक आहे. इट्स सो सिली. काय काय आणखीन एक नवीन नाटक सुरू झालेलं आहे. मनगटात मंगळसूत्र बांधतात किंवा काळामणी कसे करून काळामणी शरीरावर पाहिजे, तर आम्ही हे कुत्र्याच्या पट्ट्यासारखं मंगळसूत्र गळ्यात काबर घालायचं, आम्ही आम्ही मनगटाला बांधतो. हद्द यार, पागलपणाची हद्द आहे. कुठे चाललोय आपण? त्याच्यावर असते की नाही, आम्ही वेस्टर्न कपडे घालतो, मग त्याच्यावर मंगळसूत्र शोभतं का? शोभतं का? दुर्दैवानी ज्या स्त्रीचा पती लवकर गेला तिला विचारा. पती आणि पतीच्यामुळे ज्या खुणा आहे सौभाग्याच्या, ती शोभाच असते. ती त्या स्त्रीची शोभाच असते. समजून घ्या, स्वीकारा. हा एक भाग झाला. दुसरं सांगते मी तुम्हाला याच्यातलं. अगदी माझे जवळची नातेवाईक, मी मी परंपरा मानते. माझे पती गेल्यानंतर जे जे काय नियम होते त्यानुसार मी हळदी कुंकू लावणं बंद केलं. आता याच्यावर दोन मत होणारे मला माहिती आहे. याच्यावर माझे विचार सगळ्यांशीच मॅच होतील असं नाही आहे, बट मी ते स्वीकारलं. पती असताना मी ते खूपच गौरवानी भूषवायची. मंगळसूत्र गळ्यात अगदी वैजयंती, म्हणजे फार गौरव होता तो माझा, तोच दागिना होता माझा. आणि ते गेले, मी काढून ठेवलं. मध्यंतरी माझी एक जवळची नातेवाईक जबरदस्ती मला हळदी कुंकू लावायला लागले. खूप वाईट वाटलं मला त्यावेळी. जेव्हा मी म्हणते की मला लावू नको, ती मला मागे लागली होती की तू लावच. आणि मी तिथून उठून गेली की असं नको करूच माझ्यासोबत, माझ्या भावनांचा आदर कर. त्यानंतर त्या माझ्या अगदी जवळच्या नातेवाईक स्त्रीने इतका कांगावा केला म्हणून सांगू, मला त्याचंही वाईट वाटलं. आणि मग मी कशाचं वाईट वाटलं मला ह्याचाच विचार करत बसले. माझे पती नाही त्याचं वाईट वाटून घेऊ, मला त्या शोभा मिरवता येत नाही आहेत, ते दागिने शरीरावर मला मिरवता येत नाही त्याचं वाईट वाटून घेऊ. लोक मला अशी चुकीच्या परंपरा मोडण्यासाठी जबरदस्ती करतात. म्हणजे तिच्या म्हणण्याने जर मी हळद कुंकू लावून घेतलं असतं तर मी काय विसरली असते नवऱ्याला? दुःखातून बाहेर निघाली असती की एकटेपणा माझा दूर झाला असता? मला अशा परंपरा नाही मोडायच्या. सहन करावं लागतं.